IPO मसुदा प्रस्तावासाठी कंपन्या गोपनीय मार्ग का निवडतायत? चला बघूया. मसुदा प्रस्ताव म्हणजे काय? कंपनी IPO आणण्यापूर्वी सेबीकडे सादर करावाच लागणारा प्राथमिक माहिती दस्तऐवज म्हणजे मसुदा प्रस्ताव. ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस DRHP होय. हा IPOचा ब्ल्यूप्रिंट मानला जातो. या दस्तऐवजाच्या आधारे सेबी कंपनीची माहिती तपासते आणि गुंतवणूकदारांनाही कंपनीबाबत सविस्तर माहिती मिळते. यात कंपनी नेमका कोणता व्यवसाय करते, तिची उत्पादने आणि सेवा कोणत्या आहेत, मागील 3 वर्षाचे महसूल, नफा, तोटा, कर्ज, मालमत्ता आणि रोख प्रवाह यांचा तपशील असतो. याशिवाय कंपनीचे प्रवर्तक, संचालक मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांची माहिती दिलेली असते. IPOद्वारे उभारलेला निधी कशासाठी वापरला जाणार आहे, जसे की कर्जफेड, विस्तार योजना, नवीन प्रकल्प किंवा सर्वसाधारण कॉर्पोरेट कामकाज हे स्पष्ट करावे लागते. शिवाय जोखीम घटक म्हणजे कंपनीच्या व्यवसायाशी, उद्योगाशी किंवा आर्थिक स्थितीशी संबंधित संभाव्य जोखीम आहेत का हे सांगितले जाते. कायदेशीर प्रकरणे म्हणजे कंपनी किंवा प्रवर्तकांविरोधात सुरू असलेले न्यायालयीन वाद, नियामक चौकशा किंवा अन्य प्रकरणे जाहीर करावी लागतात. यात सेबीच्या निरीक्षणानंतर व आवश्यक बदलानंतर RHP दाखल केला जातो. RHPमध्ये शेअरचा किंमत पट्टा, IPOची अंतिम तारीख व इतर महत्त्वाचे तपशील समाविष्ट केले जातात. यात गोपनीय मार्ग कसला? एखादी कंपनी IPO आणू इच्छिते तेव्हा तिला मसुदा प्रस्ताव सेबीकडे सादर करावा लागतो. हा दस्तऐवज भागधारकांसह सर्वांसाठी तात्काळ खुला केला जातो. या उलट डिसेंबर 2022 मध्ये सेबीने सुरू केलेल्या या गोपनीय मार्गात कंपनी आपले आर्थिक अहवाल, व्यावसायिक रणनीती आणि जोखीम घटक सेबीकडे गोपनीयरित्या खाजगीत सुपूर्द करते. सेबी या कागदपत्रांची तपासणी करून आपल्या सूचना कंपनीला देते. जोवर कंपनी प्रत्यक्ष IPO बाजारात आणण्याचा अंतिम निर्णय घेत नाही, तोवर ही माहिती गुंतवणूकदार, भागधारक किंवा प्रतिस्पर्धी कंपन्यांना समजत नाही. कंपन्या या पर्यायाची निवड का करत आहेत? स्पर्धकांपासून व्यावसायिक गुपिते सुरक्षित राखण्याच्या उद्देशाने असे केले जाते. नवीन तंत्रज्ञान, ई-कॉमर्स किंवा स्टार्टअप कंपन्यांमध्ये व्यावसायिक स्पर्धा अत्यंत तीव्र असते. पारंपरिक IPOमध्ये कंपनीचे मार्जिन, प्रमुख ग्राहक आणि भविष्यातील योजना सुरुवातीलाच उघड होतात, ज्याचा प्रतिस्पर्धी कंपन्या गैरफायदा घेऊ शकतात. गोपनीय मार्गामुळे ही माहिती शेवटच्या क्षणापर्यंत गोपनीय आणि सुरक्षित राहते. शिवाय बाजारपेठेच्या अचूक वेळेची निवड करणे शक्य होते. पारंपरिक मार्गाने IPOसाठी सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर कंपन्यांना 12 महिन्यात IPO आणावा लागतो. मात्र गोपनीय मार्गामध्ये सेबीच्या मंजुरीची वैधता 18 महिन्यांपर्यंत असते. सेबीच्या निरीक्षणानंतर नवीन समभागांच्या आकारात बदल करण्याची मुभा ही पारंपरिक IPOमध्ये केवळ 20% तर गोपनीय मार्गात तब्बल 50% मिळते. मुख्य म्हणजे गोपनीय मार्गामध्ये कंपनी कोणत्याही जाहीर-वाच्यतेविना आपला प्रस्ताव मागे घेऊ शकते. यात गुंतवणूकदारांचे नुकसान होते का? या गोपनीयतेमुळे पारदर्शकतेवर परिणाम होईल असे काही गुंतवणूकदारांना वाटू शकते, मात्र तसे होत नाही. सेबी आणि पात्र संस्थापक खरेदीदार यांच्यात सुरुवातीला चर्चा होत असली तरी जेव्हा IPO प्रत्यक्ष बाजारात सर्वसामान्यांसाठी खुला होणार असतो, त्याच्या काही दिवस आधी सर्व अंतिम माहिती सार्वजनिक करणे कंपनीवर बंधनकारक असते. त्यामुळे गुंतवणूकदारांना अभ्यासासाठी संपूर्ण पारदर्शक माहिती आणि आकडेवारी प्राप्त होते. सायलेंट रूट का लोकप्रिय होतोय? सध्या जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव, उदाहरणार्थ अमेरिका-इराण संघर्ष व बाजारातील कमालीची अस्थिरता पाहता IPO इच्छुक कंपन्यांसाठी हा मार्ग एक सुरक्षा कवच ठरत आहे आणि शांततेत पूर्ण तयारी करून सेबीच्या सर्व सूचना पाळून
ऐनवेळी बाजारात आत्मविश्वासाने उतरण्यासाठी भारतीय कॉर्पोरेट जगतात हा सायलेंट रूट आजवर टाटा कॅपिटल, बोट, ग्रो, शिप्रॉकेट, फिजिक्सवाला, पाईन लॅब्स आणि वेकफिट यांच्यासह अनेक कंपन्यांनी स्वीकारला आहे.